तर गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आदेश बाचाटे. तर आज आपण गणितातला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा धडा अभ्यासणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल काय आहे याची माहिती बघितली आहे. तर लिनियर इक्वेशन म्हणजे काय? एक असं इक्वेशन, लिनियर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सरळ रेषा, तर त्याचा तुम्ही ग्राफ काढला त्या इक्वेशनचा तर तो सरळ येतो, त्याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन. आता किती व्हेरिएबल्स आहेत? टू व्हेरिएबल्स आहेत. तुम्ही ए टू झेड मधले तुमच्या आवडीचे कोणतेही दोन व्हेरिएबल घ्या, ते दोन व्हेरिएबल घ्यायचे. आता लिनियर इक्वेशनचा एक जनरल फॉर्म असतो, तो काय आहे? जनरल फॉर्म लिनियर इक्वेशनचा. तर त्याचा जनरल फॉर्म असतो ax plus by plus c is equals to 0 असतो. तर आता हे a b c हे काय असतात? आपले रियल नंबर्स असतात. हे a b c हे असतात रियल नंबर्स, बरोबर. त्याच्यामध्ये a आणि b ची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 पाहिजे. जर 0 झाली a आणि b ची व्हॅल्यू तर ती वन व्हेरिएबल होईल. समजा a ची व्हॅल्यू 0 आली तर ती लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल होईल. त्याच्यामुळे आपली a आणि b ची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 पाहिजे. तर अशा पद्धतीने जर आपलं इक्वेशन आपल्याला दिलं तर आपण काय म्हणू शकतो, ते लिनियर इक्वेशन काय आहे? इन वन व्हेरिएबल आहे. तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. समजा इथं आहे 2x plus 3y plus 7 is equals to 0. आता याच्यामध्ये दोन व्हेरिएबल दिसतात आपल्याला, x आणि y, बरोबर. त्याच्यानंतर लिनियर म्हणजे काय? त्याची हायेस्ट डिग्री किती असती? 1 असती. आता इथं x ची डिग्री किती आहे आपल्याकडं? 1 आहे. y ची डिग्री किती आहे? 1 आहे. त्याच्यानंतर हे a b c काय आहेत? आपले रियल नंबर्स आहेत आणि a आणि b ची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 आहे. त्याच्यामुळे हे काय झालं? हे आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स झालं. तर मला सांगा आता हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होईल का? 3x² plus 5y plus 9 is equals to 0. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. का बरं? कारण की इथं x ची डिग्री किती आहे? 2 आहे. आपल्याला x ची डिग्री किती पाहिजे असते? x आणि y ची डिग्री पाहिजे असते आपल्याला 1. म्हणून हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल होणार नाही. तर आपल्या एक्झामला काय देते? दोन इक्वेशन देते. कोणतीही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असे दोन इक्वेशन देते. त्या दोन इक्वेशन वरून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावते. तर x आणि y ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते मी तुम्हाला सांगतो. तर आपण एक्झाम्पल साठी कोणतेही दोन इक्वेशन घेऊ आणि ते आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आणि आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. तर कोणतं एक्झाम्पल घेतलं आपण? पहिलं एक्झाम्पल घेऊ. 2x plus 3y plus 7 is equals to 0 आहे. -7 is equals to 0 आहे किंवा is equals to 7. हे आपल्याला आलं फर्स्ट इक्वेशन. दुसरं इक्वेशन घेतलं आपण x plus y is equals to 2. तर आपल्याकडे हे आपले दोन इक्वेशन झाले. तर या दोन इक्वेशन वरून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काय करायची? फाइंड आउट करायची. तर ते सोडवायचं कसं? आता इथं फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट काय आहे? 2 आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट आहे 1. तर आपल्याला कोणत्याही व्हेरिएबलचा कोएफिशिएंट सेम करायचे. समजा आपण इथं 1 आहे तर इथं 2 केलं करायचं आपल्याला आणि आपण त्यांची सबट्रॅक्शन केली तर काय होईल? हे x आणि 2x आणि 2x काय होईल? कॅन्सल आउट होऊन जाईल. तर त्यासाठी आपल्याला हे सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू आपण. तर हे सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं काय होईल? फर्स्ट इक्वेशन ॲज इट इज राहायचं. 2x plus 3y is equals to 7 आणि इथं 2 ने मल्टिप्लाय केलं आपण तर काय होणार आहे? 2x इथं 2 ने मल्टिप्लाय केलं काय होणार? 2y is equals to 2 into 2 किती? 4. हे झालं आपलं न्यू इक्वेशन. काय आलं? 2x plus 2y is equals to 4. इथं आपण काय केलं आहे? मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2 ने मल्टिप्लाय केलं होतं. तर आता हे सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं. त्याच्यानंतर आता हे आपलं झालं थर्ड इक्वेशन आणि हे झालं आपलं फोर्थ इक्वेशन. तर आपण काय करणार आहे आता? जर याची आपण सबट्रॅक्शन केली तर हे 2x आणि 2x काय होणार आहे? कॅन्सल आउट होणार आहे. तर काय करायचं आहे? सबट्रॅक्ट 1 - 2 हे दोघांचे आपल्याला काय करायचे? सबट्रॅक्शन करायची. तर काय होणार आहे? इकडे बघा
हे 2x हे 3y equals to 7 as it is and हे 2x plus 2y is equals to 4 as it is. सबट्रॅक्शन केले का 2x 0x झालं. त्याच्यानंतर तर प्लस तर मायनस झालं, तर आपण हा प्लस तर मायनस झालं. 3y मधून 2y गेले किती आले, y आलं इज इक्वल्स टू 7 मधून 4 गेले किती आले 3. तर आपली y ची व्हॅल्यू किती आली आपल्याला, y इज इक्वल्स टू 3. तर आपल्याला y ची व्हॅल्यू भेटली आहे, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण काय करणार की y ची व्हॅल्यू या चार इक्वेशन मध्ये कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करायची आहे आणि त्याच्यामधून आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल. समजा मी ती y ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकली तर काय होईल, पुट y is equals to 3 in equation 2. बरोबर. तर इक्वेशन 2 काय आपल्याकडे x plus y is equals to 2 आहे. तर x as it is ठेवायचा प्लस आता y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे 3 आहे. तर x plus 3 is equals to किती आलं 2. बरोबर. हा प्लस 3 इकडे लेफ्ट साइडला आहे, तो राइट साइडला नेला. तर x is equals to 2 minus 3. तर x is equals to -1. तर x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला -1. तर अशा पद्धतीने आपण x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर तुम्हाला समजा समजण्यासाठी की आपण x आणि y च्या व्हॅल्यू बरोबरच आहे हे कसं आपण कळणार, x आणि y च्या व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकून बघा. समजा आपण x ची व्हॅल्यू इथं -1 पुट केली, बरोबर, -1 पुट केली आणि प्लस y किती आपल्याला 3 आहे. तर आपल्याला 2 भेटतोय का, -1 प्लस 3 किती भेटतोय 2 भेटतोय. म्हणजे आपण हे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या ते काय आहे बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स चे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये सॉल्व्ह करू शकतो. तर कोणाला काय अडचण असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये क्वेश्चन्स टाका, मी त्यांची तुम्हाला आन्सर देईल. धन्यवाद. इंशाअल्लाह.